नमस्कार, सानवी किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मी बनवणार आहे कुरकुरीत असं बोंबील फ्राय. त्यासाठी मी काय काय सामान घेतलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. मी ह्याच्यामध्ये घेतलं आहे कोथिंबीर, थोडासा पुदिन्याची पानं, लसूण, हिरवी मिरची. हे तर मी वाटण करून घेतलं आहे. हे मी एक पूर्ण भरून चमचा टाकणार आहे. ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकणार आहे, अर्धा चमचा धना पावडर टाकणार आहे आणि थोडंसं लाल तिखट पावडर. कारण की हिरवी मिरची मी त्या वाटणमध्ये टाकली आहे, त्यामुळे मी थोडंसंच लाल तिखट टाकले. आणि अर्ध्यामधलं लिंबू मी टाकते ह्याच्यामध्ये. आणि हे मी 15 मिनिटासाठी मॅरिनेट करायला ठेवते, म्हणजे आपली हे बोंबील चांगले मॅरिनेट होतील मसाल्यांमध्ये. मी असे मसाले चांगले मिक्स करून घेते आणि हे अर्धा तास किंवा 15 मिनटं, अर्धा तास टाईम नसेल तर 15 मिनटं तरी कमीत कमी मॅरिनेट करून ठेवलं तर टेस्ट खूप छान लागते. मी हे 15 मिनटं ठेवत आहे. आता हे मी मसाले चांगले लावून घेतले त्याच्यामध्ये. आता हे मी 15 मिनटासाठी मॅरिनेट करायला ठेवते आणि मग तळायला घेते. तर हे बोंबील मी 15 मिनटं मॅरिनेट करून घेतले आहेत. आता मी हे तळायला घेते. त्यासाठी तळण्यासाठी मी इथे 2 चमचा असा भरून रवा घेते आणि 1 मोठा भरून चमचा तांदळाचं पीठ घेते. मी अर्धा चमचा धना पावडर घेते, अर्धा चमचा मी हळद घेते आणि अर्धा चमचा मी मीठ घेत आहे. कारण की मॅरिनेट करताना मी थोडंसं मीठ टाकलं होतं बोंबीलमध्ये, तर मी आता ह्याच्यामध्ये फक्त अर्धा चमचाच मीठ घेत आहे आणि थोडंसं कलरसाठी लाल तिखट पावडर घेते. मी मिक्स करून घेते चांगलं आणि चांगले ह्याच्यामध्ये बोंबील रव्याच्या ह्याच्यामध्ये चांगले मिक्स करून घेते आणि तळायला घेते. तर मी आता 2 पळी तेल टाकून गरम करत ठेवलं होतं पॅन. त्याच्यामध्ये मी मच्छी तळायला घेते. आपल्याला कुरकुरीत अशी तळून घ्यायची. 15 मिनटं मॅरिनेट केलं ना तर मच्छी खूप टेस्ट लागते मच्छीची. तर आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. तर बघू शकता तुम्ही आपले बोंबील फ्राय झाले आहेत. किती मस्त कलरही आला आहे आणि कुरकुरीतही खूप छान झाले आहेत. तर चला, तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. असेच नवीन नवीन पदार्थ बघायचे असले तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.